श्री स्वामी समर्थ. मीन राशी 27 जुलै ते 2 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते शुभ बदल घडणार आहेत? अनेक दिवसांपासून मनात असलेल्या इच्छा पूर्ण होतील का? करिअरमध्ये प्रगतीची मोठी संधी मिळेल का? व्यवसायात आर्थिक लाभ होईल का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि सुखकर राहील का? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती विशेष काळजी घ्यावी लागेल? चला जाणून घेऊया या आठवड्यात मीन राशीच्या व्यक्तींसाठी ग्रह कोणते संकेत देत आहेत. चला तर पाहूया मीन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आशादायक, सकारात्मक आणि प्रगतीचा ठरण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेली काही महत्त्वाची कामे आता पूर्णत्वाकडे जाऊ शकतात. तुमच्या शांत, समंजस आणि संवेदनशील स्वभावामुळे अनेक लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेची आणि मेहनतीची दखल घेतली जाईल. या आठवड्यात काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात, पण त्या तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होईल आणि काही अडकलेले व्यवहार मार्गी लागतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे मानसिक समाधान लाभेल. अध्यात्म, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यामुळे मन अधिक शांत राहील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी किंवा शुभ घटना तुमचा आत्मविश्वास वाढवू शकते. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रगतीचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचे आणि प्रामाणिकपणाचे योग्य मूल्यमापन होईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल आणि त्या यशस्वीपणे पार पाडल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन पदाची संधी मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या ऑफर्स मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन व्यवहार आणि विस्ताराचे योग आहेत. भागीदारीत विश्वास आणि पारदर्शकता ठेवा. कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व अटी नीट तपासा. सहकाऱ्यांशी समन्वय राखल्यास कामे अधिक वेगाने पूर्ण होतील. अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या. आठवड्याच्या शेवटी एखादी मोठी संधी तुमच्या करिअरला नवीन दिशा देऊ शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक आणि लाभदायक राहू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल आणि काही नवीन आर्थिक स्रोत उपलब्ध होऊ शकतात. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळण्याचे संकेत आहेत. मात्र अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक राहील. घरातील आवश्यक कामांसाठी किंवा एखाद्या शुभकार्यासाठी खर्च होऊ शकतो. गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. जोखमीच्या योजनांमध्ये घाई करू नका. बचतीवर भर दिल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षितता वाढेल. कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी करा. आठवड्याच्या शेवटी बोनस, भेटवस्तू किंवा अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. योग्य आर्थिक नियोजनामुळे पुढील काळ अधिक सुरक्षित आणि स्थिर होईल. कुटुंब आणि वैवाहिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंदी, प्रेमळ आणि समाधानकारक राहील. घरातील सदस्य तुमच्या प्रत्येक निर्णयात साथ देतील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि परस्पर विश्वास वाढेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेले काही गैरसमज दूर होतील. घरात शुभकार्याची चर्चा होऊ शकते किंवा एखाद्या आनंदाच्या कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. मुलांच्या प्रगतीमुळे मनाला आनंद मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतील. नातेवाईकांच्या भेटीमुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. प्रत्येकाच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. छोट्या गोष्टींवरून वाद घालण्याऐवजी शांतपणे संवाद साधा. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुमच्यासाठी संस्मरणीय ठरेल आणि घरातील सकारात्मक वातावरण तुमच्या मनाला नवी ऊर्जा देईल. प्रेमसंबंध. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा अतिशय शुभ राहण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचा विश्वास, प्रेम आणि आपुलकी अधिक वाढेल. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होऊ शकते आणि ती पुढे गंभीर नात्यात बदलण्याची शक्यता आहे. काही जणांच्या नात्याला कुटुंबाची संमती मिळू शकते. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा आणि त्यांना पुरेसा वेळ द्या. संशय, राग किंवा अहंकारामुळे नात्यात दुरावा निर्माण करू देऊ नका. एखादा छोटा प्रवास, एकत्र घालवलेला वेळ किंवा सरप्राईज भेट नात्यातील गोडवा वाढवेल. विवाहित व्यक्तींनी एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधल्यास वैवाहिक जीवन अधिक सुखकर राहील. आठवड्याच्या शेवटी एखादा संस्मरणीय क्षण तुमच्या प्रेमजीवनात आनंदाची नवी भर घालेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात उत्कृष्ट प्रगती करणारा ठरू शकतो. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल.
स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची प्रेरणा मिळेल. गट अभ्यासातून नवीन माहिती मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल. मोबाईल आणि सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे टाळा. नियमित वेळापत्रकानुसार अभ्यास केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी चांगल्या निकालाची किंवा कौतुकाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. सातत्य, मेहनत आणि शिस्त यामुळे भविष्यातील मोठ्या यशाचा पाया मजबूत होईल. प्रत्येक दिवसाचा योग्य उपयोग केल्यास मोठी उद्दिष्टे सहज साध्य होतील. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील. मात्र मानसिक ताण आणि धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर झोप घेणे, संतुलित आहार घेणे आणि पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक राहील. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी टाळण्यासाठी बाहेरचे अन्न कमी खा. नियमित योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे मानसिक शांतता मिळेल. सकाळी चालण्याची सवय लावल्यास शरीरात स्फूर्ती टिकून राहील. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. आवश्यक वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. काम आणि विश्रांती यामध्ये योग्य समतोल ठेवा. सकारात्मक विचार आणि अध्यात्म यामुळे मानसिक बळ वाढेल. आठवड्याच्या शेवटी शरीरात उत्साह, ऊर्जा आणि मानसिक समाधान अधिक जाणवेल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी किंवा धार्मिक कारणासाठी प्रवासाचा योग आहे. हा प्रवास लाभदायक ठरू शकतो आणि नवीन अनुभव देईल. धार्मिक स्थळाला भेट दिल्याने मनःशांती मिळेल. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. एखाद्या शुभकार्याचे निमंत्रण मिळू शकते. जुन्या मित्रांची भेट झाल्यामुळे आनंद मिळेल. नवीन ओळखी भविष्यात करिअर आणि व्यवसायासाठी उपयोगी ठरतील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा आणि वाहतुकीचे नियम पाळा. महत्त्वाच्या वस्तू आणि कागदपत्रांची काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण करेल. या आठवड्यातील प्रवास तुमच्या भविष्यातील प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. उपाय. दररोज भगवान श्री विष्णू आणि भगवान दत्तात्रेय यांची भक्तिभावाने पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. गुरुवारी पिवळे फळ, हरभरा डाळ किंवा हळदीचे दान करा. गायीला गूळ आणि हरभरा खाऊ घाला. गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा वस्त्रदान करा. कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. शांतपणे विचार करूनच पुढे जा. एकूण मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगती, समाधान आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये यश, व्यवसायात आर्थिक लाभ आणि उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती सुधारेल आणि योग्य नियोजनामुळे भविष्यातील सुरक्षितता अधिक मजबूत होईल. कुटुंबातील वातावरण प्रेमळ राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि विद्यार्थ्यांना मेहनतीचे उत्तम फळ मिळेल. आरोग्याच्या बाबतीत नियमित दिनचर्या, संतुलित आहार आणि मानसिक शांतता यांवर भर दिल्यास संपूर्ण आठवडा उत्साहपूर्ण जाईल. या आठवड्यात तुमची संवेदनशीलता, मेहनत आणि सकारात्मक विचार तुम्हाला अनेक नवीन संधी मिळवून देतील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी, आर्थिक लाभ, सन्मान किंवा नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते. श्रद्धेने केलेले उपाय ग्रहांची कृपा अधिक अनुकूल करतील आणि पुढील काळातही यश, आनंद आणि स्थैर्याची साथ लाभत राहील. धन्यवाद.